गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही जात आहे दूरखेडला. तिथे बागेश्वर धामचे देवेंद्र शास्त्रीजी आलेले, त्यांची कथा ठेवलेली तिथं. तर आम्ही तिथे जात आहे. संपूर्ण व्लॉग बघा मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला सर्व माहित पडेल तिथे काय आहे, काय चालू आहे, जागा आहे का नाही, कोणाला कशी जागा भेटते, कुठे कुठे बसावं लागतं, सर्व तुम्हाला या व्लॉग मध्ये पाहायला मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो आता निघाले आम्ही, पाहू शकता या रस्त्याने आता आहे. तुम्ही पाहू शकता सर्वीकडे तीच गर्दी आहे. कधी ठिकाणी जाणारी जळगाववरून येताना पाडदीकडून सरळ सरळ यायचं पाडदी रस्त्याने आणि या पुला खालून टर्न घ्यायचा आहे. जेव्हा तुम्हाला ऑरेंज गेट दिसेल ना, तिथून टर्न घेतला की सरळ जायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, सर्व लोक तिथे जात आहे. ऑरेंज गेट आहे. सरळ सरळ आल्यावर मित्रांनो इकडे एक बस स्टँड लागेल, म्हणजे त्याला म्हणता पारधी बायपास. बस स्टँडच्या रस्त्याने सरळ सरळ चालत जायचं आहे. मी तुम्हाला दाखवत राहतो पुढे रस्ता कसा जायचं आहे लोकेशन पर्यंत. पाहू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो, इथे पूर्ण गर्दी तिथली जे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, बस स्टँडच्या पुढे पुढे आलं की जास्त लांब नाही यायचं, थोडंच पुढे यायचं आहे. लगेच तुम्हाला हे ऑरेंज गेट दिसेल. या ऑरेंज गेटापासून मध्ये जायचं आहे. तुम्हाला जसं जसं दाखवतो त्याप्रमाणे मित्रांनो, ज्यांना रस्ता माहित नाही त्यांनी. मित्रांनो, महाराज जिथे थांबलेले ती हॉटेल तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथे थांबलेले महाराज. 30 किलो आहे बघा, पाहू शकता. आधी तुम्हाला सुगोकी हॉटेल लागेल, त्याच्यानंतर तिथून टर्न घेतला लेफ्ट साईडला की तिथून सरळ सरळ जायचं आहे. ते रेल्वे गेट लागेल एक. रेल्वे गेटाकडे पण किती गर्दी पाहू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, आमचा भाऊ किती कोपऱ्यातून गाडी काढतो इथं. सर्व पाहू शकता तुम्ही. खूप गर्दी मित्रांनो इकडे. सर्व बॅनर वगैरे लागलेले. रेल्वे ट्रॅक पार केला की लेफ्ट साईडला टर्न घ्यायचा आहे. तुम्ही सरळ जायचं. ज्यांना म्हणजे जे गावातले लोक ते पायी जाता इथं, पोलिसांचा बंदोबस्त प्लस पायी जाणार आहे. कोणी टू व्हीलर येत आहे. जास्त मोठ्या गाड्या इकडे जाऊ नाही शकता, कारण म्हणजे आणूच नका. जातील गाड्या पण आणू नका, कारण जेव्हा घरी जाशाल ना तेव्हा जास्त गर्दी होऊन जाईल जाताना. आणि गावातले लोक जर असले ते तर पायी पण गेले चालेल, कारण जास्त दूर नाही इथून. तर मित्रांनो, तुम्ही जर बाईकने येत आहे तर इथेच बाईक लावावं लागेल तुम्हाला. पाहू शकता आहे पण इथे बाईक लावलेली आहे. याच्यापुढे तुम्हाला बाईक घेऊन जाऊ देणार नाही. याच्यापुढे फक्त काही जेवणाचं वगैरे कोणाला न्यायचं आहे तेच जाऊ शकता पुढे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आम्ही आता या लोकेशनवर आलेले आणि इथं किती गर्दी, किती गाड्या तुम्ही सगळं पाहू शकता. गर्दी पाहू शकता. मित्रांनो, गाडी पार्किंग इथेच करा, कारण पुढे जर गेली ना तर तुमची गाडी पार्किंग होईल, पण तुम्हाला जाताना खूप त्रास होईल मित्रांनो.
इथं हे महायज्ञ आहे, इथे महायज्ञ चालू आहे. तर मित्रांनो पहा इथे किती गर्दी जमा झालेली आहे आता, तरी पण अजून बाबांना यायला अर्धा तास बाकी आहे. तरी पण गर्दी बघा पूर्ण 2-3 पेंडॉल भरून गेले. हा एक पेंडॉल आहे, हा मिडल पेंडॉल आहे, म्हणजे तिकडे बघा तो जो व्हाईट मंडप दिसतोय तो तिसरा पेंडॉल आहे. हमारे सामने पहले खड़े हो गए, पहले